रेक्टिफायरचे आणखी 2 प्रॉब्लेम आपण देणार आहे, तर ते तुम्ही लिहून घ्या आणि एक मोठ्या कागदावरती किंवा आपण जे म्हणतो ना किंवा तुमच्या नोटबुकमध्ये एकत्र आपण काही प्रकारचे प्रॉब्लेम्स ठेवायचे आणि जेव्हा तुम्ही ऑफलाईन याल तर त्यावेळेला आपण ते प्रॉब्लेमसाठी चेक करणार आहे. प्रॉब्लेमसाठी सेपरेट नोटबुक करा छोटीशी किंवा पेजेस घ्या मोठी आखी कागदाला आपण म्हणतो. मोठे पेजेस घेऊ शकता किंवा A4 साईजचे ब्लँक पेपर्स असतील तरी चालतील. तर त्या सगळ्या पेपरवरती एकत्र प्रॉब्लेम ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला परत जेव्हा एक्झामच्या वेळेला तुम्हाला ते सापडतील लगेचच. ठीक आहे. जसे प्रॉब्लेम होतील तसे आपण ते सॉल्व्ह करून ठेवायचे. तर त्याच्यामध्ये हा माझ्यासाठी एक प्रॉब्लेम आहे. The turns ratio of our transformer used in a half wave rectifier is हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. द टर्न्स रेशो ऑफ अ ट्रान्सफॉर्मर युज्ड इन अ हाफ रेक्टिफायर इज N1 to N2 is equal to 15:1. The primary is connected to 30 volt, 50 hertz mains power supply. Assuming the diode resistance in photobias to be 0, calculate the DC average and PIV of diode. जे विचारलंय का आपल्याला फक्त VDC आणि PIV. रेक्टिफायर आहे तुमचा हाफ. हाच प्रॉब्लेम हाफ आणि ब्रिज दोन्हीसाठी काय करायचं आपण सॉल्व्ह करायचं. एकच प्रॉब्लेम दिलाय दोन्हीसाठी तुम्ही काय करा सॉल्व्ह करा हाफ पण आणि ब्रिज पण. ठीक आहे. आणखी एक सेंटर टॅपचा आपण देते आणि त्यानंतर आपण जाणार आहे जिना डायोडच्या प्रॉब्लेम मध्ये. ओके. रेक्टिफायरचे प्रॉब्लेम आपले झालेले आहेत आणि आता आपण जे आज बघणार आहोत जिनरचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. जिनरची फिगर मी दिलेली आहे जसं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे आपल्याला की फिगर दिलेली आहे. जिनरची वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. तर आपण जे बेसिक 3 पद्धतीचे जे प्रॉब्लेम येतात ते आपण एक एक घेणार. त्यामध्ये हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. फिगर त्यांनी दिलेली याचा अर्थ फिगर केअरफुली बघणं आपल्याला महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये तुम्हाला आर एल कुठेही दिलेलं नाही. RL दिलेलं नाहीये म्हणजे तुमचं वन लूप सर्किट झालं. जर तुम्हाला RL दिलेला असता तर आपल्याला काय झालं असतं इथं आणखीन एक करंट आला असता इथे आणखीन करंट आला असता. पण हे दिलेलं नाहीये
त्याचे मग सर्किट झालं आपलं 1 लूप. ठीक आहे, हे आपण सोडवताना सांगणारच आहे, पण सुरुवातीला मी फिगर केअरफुली काढा. इथं लोड रेजिस्टन्स आपल्याला दिलेला नाही. तर प्रॉब्लेम आपल्याला 2 एकत्र विचारलेले. तर आधी आपण एक सोडवणार आहे. त्यांनी काय दिले बघा, VZ इज इक्वल टू 15 व्होल्ट दिले VZ, आणि RE ची किंमत तुम्हाला इथेच दिलेली दिली प्रॉब्लेममध्ये, फिगरमध्ये. ठीक आहे, आता काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेले ते आपण पाहूया. फर्स्ट पार्ट ए, तुम्हीही ह्यासोबत प्रॉब्लेम लिहून घ्या, नाहीतर आपल्याला परत काहीच कळणार नाही. ठीक आहे, पार्ट फर्स्ट ए जो आहे कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं तो काय आहे, कॅल्क्युलेट मिनिमम अँड मॅक्झिमम जिनर करंट. कॅल्क्युलेट मिनिमम अँड मॅक्झिमम जिनर करंट, ही पहिली गोष्ट कॅल्क्युलेट करायला सांगितली. बी, जेव्हा VZ असेल 15 व्होल्ट त्यावेळेला कॅल्क्युलेट मिनिमम अँड मॅक्झिमम जिनर करंट हे आपल्याला सांगितलेले आहे. सेकंड पार्ट जो कॅल्क्युलेटचा सांगितलेला आहे आपल्याला, इफ जिनर रेजिस्टन्स इज 6 ओहम, देन calculate if Zener resistance is 6 ohm, then calculate change in Zener voltage. Change in Zener voltage. Change in Zener voltage if source voltage changes from source voltage changes from 20 to 30 volt. मला असं वाटतं की तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या, नाहीतर तुम्हाला पुढे काय चाललेलं आहे हे काहीच आपल्याला समजणार नाही. 2 पार्ट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. फर्स्ट पार्ट काय सांगितलं, त्यांनी फिगर दिलेली आहे, VZ ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, हे सगळ्यासाठी कॉमन आहे. फिगरमध्ये काही त्यांनी किमती टाकलेल्या आहेत आणि काही टाकलेलं नाही. पहिली गोष्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली, कॅल्क्युलेट द मिनिमम अँड मॅक्झिमम जिनर करंट इफ जिनर रेजिस्टन्स इज, ही पहिली गोष्ट सांगितली की तुम्हाला काय काढायचं आहे, IZ मिनिमम आणि IZ मॅक्स. IZ म्हणजे जिनरचा करंट, मिनिमम पण काढायचं आहे, मॅक्झिमम पण काढायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जिनर रेजिस्टन्स दिलेलं आहे 6 ओहम, आणि आपल्याला सांगतंय की कॅल्क्युलेट चेंज इन जिनर व्होल्टेज इफ सोर्स व्होल्टेज चेंजेस फ्रॉम 20 टू 30 व्होल्ट. ठीक आहे, तर हा पार्ट आपण नंतर बघूया. आपण आधी फर्स्ट पार्ट पाहूया, कॅल्क्युलेट मिनिमम अँड मॅक्झिमम जिनर करंट. हा पार्ट आपण आधी बघू. आता जिनरचे प्रॉब्लेम आणि रेक्टिफायच्या प्रॉब्लेममध्ये थोडासा फरक आहे. जिनरचे वेगवेगळ्या पद्धतीने 3 प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. जसं रेक्टिफायरमध्ये सलग होतं, एकदा तुम्ही सेकंडरी व्होल्टेजचं VRMSचं पीक व्होल्टेज काढलं की तुम्हाला तिथून पुढे सगळं सरळ होतं. DC व्होल्टेज, ट्रिपल फ्रिक्वेन्सी, ह्याच गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागत होत्या. पण याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला जावं लागतं. आता फॉर्म्युले कोणते यूज करायचे, जो जिनरच्या याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, V इज इक्वल टू इनपुट दिल्यानंतर हा रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप जाईल आणि राहिलेला ड्रॉप जिनरच्या अक्रॉस जाईल. बरोबर, म्हणजे V इज इक्वल टू हा ड्रॉप प्लस हा ड्रॉप. हे पाहिलं होतं. Vचं व्होल्टेज कसं काढलं होतं आपण, V इज इक्वल टू IR, therefore VS इज इक्वल टू IS इंटू RS. तिथलं व्होल्टेज काढायचं असेल, एखाद्या ठिकाणचा ड्रॉप काढायचा असेल आपल्याला, तर तिथला रेजिस्टन्स गुणिले तिथला करंट हा झाला ड्रॉप. मग तिथला करंट आहे तो IS, कारण RS रेजिस्टन्स घेतला, मग याला नाव दिलं आपण IS. तिथला करंट गुणिले तिथला रेजिस्टन्स हा झाला RS च्या अक्रॉसचा ड्रॉप, प्लस जिनरचा व्होल्टेज VZ हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. ठीक आहे, आता V च्या ऐवजी काही ठिकाणी VS असं घेतलं जातं. VS याला म्हटलं जातं सोर्स व्होल्टेज. सोर्स व्होल्टेज हे फॉर्म्युले तुम्ही लिहून ठेवा, कदाचित नोट्समध्ये पण असतील. V इज इक्वल टू VS, V इज इक्वल टू VS इज इक्वल टू IS RS प्लस VZ. हा झाला आपला फॉर्म्युला. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपल्याला एक जरी गोष्ट माहित असेल तर दुसरी गोष्ट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ह्याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला हे करंट काढायचे जिनरचे. आता तुम्हाला वाटेल की ह्या तर फॉर्म्युल्यामध्ये कुठंच करंट दिलेलं नाही जिनरचा. आणखी एक फॉर्म्युला आहे जिनरचा करंटचा, IS इज इक्वल टू IZ प्लस
प्लस IL हे दोन्ही फॉर्म्युले लिहून ठेवा कुठे. जिनरच्या प्रॉब्लेम जिथं तुम्ही स्टार्ट करताल नोटबुकमध्ये तिथे हे दोन फॉर्म्युले आपण लिहून ठेवायचे. ठीक आहे. आता IL चा प्रश्नच येत नाही, RL दिलेलं नाहीये त्याच्यामुळे हे आपल्याला लागू होत नाहीये. सेकंड गोष्ट आपल्याला पहिली गोष्ट बघायची. ठीक आहे. मग याच्यामध्ये तर कुठेच आयजेट दिलेलं नाहीये. जिनरचा करंट ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही दिलेला नाही. मग कसं कॅल्क्युलेट करायचं? फॉर्म्युला थोडा वर लिहिते म्हणजे जागा पुढे. BS इज इक्वल टू ISRS प्लस VZ हा फॉर्म्युला. बरोबर. फॉर्म्युला आपल्याला करायचंय काय? आपल्याला काय करायचंय? फाइंड IZ मिनिमम आणि IZ मॅक्स. मिनिमम आणि मॅक्झिमम दोन्ही जिनरचं करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग काय करावं लागेल? फिगर केअरफुली बघा, मी त्यासाठी सांगितलं सुरुवातीला. फिगरमध्ये काय दिलेलं आहे? आपल्याला RL दिलेला नाही. RL दिलेला नसल्यामुळे हे वन लूप सर्किट झालं. बघा, जेव्हा वन लूप सर्किट असतं, असं जेव्हा सर्किट असेल त्याला म्हणायचं आपण टू लूप. म्हणजे जर करंट इथून आला तर इथं जाईल, राहिलेला करंट इथं जाईल. हे टू लूप सर्किट झालं. आणखीन एखादं असतं तर परत इथं जाईल. 1, 2 and 3 हे झालं 3 लूप सर्किट. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये RLच आपल्याला दिलेला नाहीये. अजूनही कंपायचं तयार होत नाही करंटसाठी. जो दिलेला करंट आहे तो एकच करंट त्याच्यामध्ये काय होईल? जेव्हा वन लूप सर्किट असतं तेव्हा एकच करंट त्याच्यामध्ये काय होईल? वाहील. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथं. आता बघा, याच्यामध्ये RL दिलेलं नाही. हा जो करंट राहणार आहे आपल्याला तो एकच करंट वाहील. एकच करंट म्हणजे काय? जो तुमचा IS असेल तोच तुमचा काय असणार आहे? IZ. बिकॉज ऑफ, हे लिहून घ्या, बिकॉज ऑफ वन लूप सर्किट. बिकॉज ऑफ वन लूप सर्किट. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. IS इज इक्वल टू IZ, कारण एकच करंट वाहणार याच्यामधून. मग जो तुमचा IS आहे तोच काय आहे? IZ. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही IS च्या ठिकाणी IZ लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. मग आता आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम कसं काढता येतील? सोर्स व्होल्टेज पण आपल्याला दोन दिलेले, एक मिनिमम दिले, एक मॅक्झिमम दिले. एकदा मिनिमम घेऊन करंट कॅल्क्युलेट करायचा, एकदा मॅक्झिमम घेऊन करंट काय करावं लागेल? कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. हे लाईन झाली असेल तर याच्या पुढे लिहूया आपण. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा कसं करावं लागेल? ISRS जर आपण तिथं ठेवलं तर काय? BS मायनस VJ. आता आपल्याला IS काढायचं म्हणजे RS ला कुठे नाव गुणाकाराच्या स्वरूपात तिथं भागाकार जाईल. VZ डिवायडेड बाय RS. IS इज इक्वल टू IZ. Therefore IZ इज इक्वल टू BS मायनस VZ डिवायडेड बाय RS. हा होईल आपला फॉर्म्युला. मग एकदा IZ मिनिमम करायचं, त्याला IZ मॅक्स करायचं. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय करायचं बघा. IZ मिनिमम इज इक्वल टू BS मायनस, इथं तुम्ही आणखी डीप मध्ये लिहायचं असेल तर BS मिनिमम लिहा मायनस VZ डिवायडेड बाय RS. IZ मॅक्झिममचा फॉर्म्युला कसं येईल? BS मॅक्झिमम मायनस VZ डिवायडेड बाय RS. ह्याच फॉर्म्युल्यावरून आपण तो फॉर्म्युला काय केला? तयार केला. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये फक्त काय लिहून करायचं? फॉर्म्युला कसा तयार झाला ते फक्त आपण आता पाहिलं. IZ मिनिममचा फॉर्म्युला आणि IZ मॅक्झिममचा फॉर्म्युला. ठीक आहे. मग सुरुवातीला बघा, IZ मिनिमम कसं काढायचं? BS मिनिमम आहे. आता इथे किती दिले आपलं? BS मिनिमम 20 व्होल्ट. 20 डायरेक्ट टाकते. 20 मायनस VZ किती आहे? 15. त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. RS किती बघा इथे दिलेलं आहे फिगरमध्ये 670 ओहम. म्हणजे आपल्याला ते काही कन्वर्ट करत बसायची गरज नाही. किलो ओहम वगैरे असेल तर कन्वर्ट करावं लागतं. डायरेक्ट ओहम मध्ये दिलेले 670 ओहम आपल्याला डायरेक्ट त्यांनी ओहम मध्ये दिलेले. ठीक आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन आपण सोडवायचे. 20 मायनस 15 म्हटलं की किती आलं? 5/670. IZ मिनिमम आहे. जे काही येईल ते येईल तुमचं याच्यामध्ये एम्पियर मध्ये. खूप पॉइंट्स येत असतील तर त्याला आपण मिली एम्पियर मध्ये कन्वर्ट केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. कॅल्क्युलेट करा. आता मी डायरेक्ट मिली एम्पियर मध्ये देते कारण आपल्याला पुढे जर वजाबाकी करायची आहे. तर तुम्ही आधी जी काय व्हॅल्यू येईल ते एम्पियर मध्ये लिहा आणि त्याच्यानंतर मिली एम्पियर मध्ये कन्वर्ट करा. एम्पियरचं मिली एम्पियर करायचं.
करायचं आहे हे आपण 11वीलाच पाहिलेलं आहे. इथं परत सांगायची आपल्याला गरज नाही. ॲम्पियरचं मिली ॲम्पियर जास्तीकडून लोएस्टकडे चाललो आपण. तर काय करावं लागेल हे आपण पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, मी मिली ॲम्पियरमध्ये इथे जे काढलेले आहेत व्हॅल्यू 7.5 मिली ॲम्पियर इथे तुम्ही लॉग टेबल काढत असाल तर कदाचित पॉईंटमध्ये थोडासा फरक पडेल. 7.5 मिली ॲम्पियर येईल. आणि त्याच पद्धतीनं जर आयझेड मॅक्झिमम काढला आयझेड मॅक्झिमम तर कसं येईल बघा. सेम हा फक्त 20 ची काय घ्यायचे आपल्याला 30. आता हा तुमचा आयझेड मिनिमम त्याला आपण ब्रॅकेट करू. हे झालं फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ ए मधलं पहिलं कॅल्क्युलेशन आपलं झालेलं. आता आयझेड मॅक्स करायचं आपल्याला. फक्त मी 20 च्या ऐवजी काय करणार मॅक्झिमम व्होल्टेज देणार. बाकीचा सगळा फॉर्म्युला सेम. ठीक आहे, 50 डिवायडेड बाय 670 इज इक्वल टू किती येईल आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. हे जवळपास 22.4 मिली ॲम्पियरमध्ये मिली इथे आहे. तुम्ही आधी ॲम्पियरमध्ये काढायचं आणि त्यानंतर मिली ॲम्पियरमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल की काय झालेलं आहे. हे मी डायरेक्ट मिली ॲम्पियरमध्ये लिहिलं, ॲम्पियरमध्ये आता लिहित बसत नाही. ठीक आहे, झालं. हे झालं आयझेड मिनिमम आणि हा झाला आयझेड मॅक्स. दोन्हीही कॅल्क्युलेशन आपले झालेले म्हणजे ए पार्ट आपलं सॉल्व करून झालं. ए पार्ट आपलं सॉल्व करून झालं. तर किती आले की मी ह्या साईडला लिहून ठेवतो. पुढच्या प्रॉब्लेममध्ये ते आपल्याला लागणार आहे. तर किती आलं आयझेड मिनिमम किती आलं जवळपास 7.5 मिली ॲम्पियर आणि आयझेड मॅक्स काय लागलं जवळपास 22.4 मिली ॲम्पियर. हे इथं लिहून ठेवते आणि आता हे आपण खोडूया रफ करूया म्हणजे आपल्याला सेकंड पार्ट सोडवायला सोपं होईल. आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला जर तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेतला असेल तर आता मी इथे डबल लिहिते. सेकंड पार्टमध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर चेंज इन जिनर व्होल्टेज. चेंज इन जिनर व्होल्टेज इफ सोर्स व्होल्टेज चेंजेस फ्रॉम 20 to 30 व्होल्ट. चेंज इन जिनर व्होल्टेज म्हणजे काय विचारले आपल्याला डेल्टा व्हीजेड विचारलेलं. डेल्टा व्हीजेड मला तुम्ही म्हणाल की याचा फॉर्म्युला काय. कुठलंही व्होल्टेज काढायचं असेल तर ओहम्स लॉ विसरायचा नाही. ठीक आहे, आधी आपण ओहम्सला बघा V इज इक्वल टू काय असतं I इंटू R. आपल्याला चेंज इन जिनर व्होल्टेज विचारलेले डेल्टा व्हीजेड विचारलेले आणि R तर दिलेले R एकच दिले फिक्स मधला तो काही चेंज होणार नाही. मग आपण करंटला लावून टाकायचं डेल्टा म्हणजे हा फॉर्म्युला तयार झाला तुमचा चेंज इन जिनर व्होल्टेजसाठी. बघा समजते का. V इज इक्वल टू IR. चेंज इन जिनर व्होल्टेज इज इक्वल टू चेंज इन जिनर करंट इनटू रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स कुठला दिलेला आपल्याला RX सॉरी जिनरचा रेजिस्टन्स म्हणजे इथे काय लागेल तुम्हाला आयझेड लिहू आपण सगळीकडे म्हणजे लक्षात घ्या. हे आपण सगळं जिनरचं बघतोय. ठीक आहे, चेंज इन जिनर व्होल्टेज इज इक्वल टू चेंज इन जिनर करंट इनटू जिनर रेजिस्टन्स. झेड मीन्स जिनर. ठीक आहे, जिनरच्या व्होल्टेजमध्ये जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर करंटमधला चेंज करावा लागेल गुणिले जिनरचा रेजिस्टन्स करावा लागेल. जो पार्ट बी मध्ये ऑलरेडी आपल्याला दिलेला होता जिनरचा रेजिस्टन्स आपल्याला 6 ओहम दिलेला होता. आता काढायचं फक्त आपल्याला चेंज इन जिनर करंट. बघा चेंज इन जिनर करंट कसं काढणार आपण. आता आपल्याकडे दोन करंट आले त्याची फक्त काय करावं लागेल आपल्याला दोघांमधला डिफरन्स घ्यावा लागेल. हा आयझेड मिनिमम आणि आयझेड मॅक्स ह्या दोन्ही मधलं काय घ्यायचं आपल्याला डिफरन्स म्हणजे तुमचं झालं डेल्टा आयझेड. ठीक आहे, चेंज इन जिनर करंट म्हणजे किती बदल झाला सुरुवातीला किती होता आणि तो मॅक्झिमम पर्यंत किती गेला ह्या दोन्हीतला डिफरन्स घेतला आपण की तयार झाला तुमचा चेंज इन जिनर करंट. ठीक आहे, बघा फॉर्म्युला डेल्टा व्हीजेड इज इक्वल टू हे डायरेक्ट लिहू आपण आता 22.4 मायनस 7.5 इंटू 6 ओहम. ठीक आहे, इथं मिली ॲम्पियरमध्ये आहे म्हटलं की त्याला ॲम्पियरमध्ये कन्वर्ट करून घ्या. 10⁻³ इंटू 6 इज इक्वल टू जे काही असेल ते तुम्ही सॉल्व करा कारण हे मिली ॲम्पियर आहे. मिली ॲम्पियरचं ॲम्पियर करतोय आपण कमी करून जास्तीकडे. मी -3 तिथे कॉमन घेतलं दोघांचं मिळून. ठीक आहे, मिली ॲम्पियरचं ॲम्पियर करतो. वजाबाकी करायला जर पॉईंटमध्ये असतं तर थोडं डिफिकल्ट गेलं असतं म्हणून आपण मिली ॲम्पियरमध्ये घेतलं की जेणेकरून आपल्याला मायनस वजाबाकी करायला तुम्हाला काय झालं पाहिजे इझी जायला पाहिजे. पुढे तुम्ही कन्वर्जन दाखवलं तरी सुद्धा चालेल. आपण मिली ॲम्पियर असल्यामुळे इथं ॲम्पियरसाठी 10⁻⁴
-3 घेतलेले आणि जिनरचा रेजिस्टन्स 6 ओहम. हे कॅल्क्युलेट करा. हे कॅल्क्युलेशन एक जवळपास 0.08956 व्होल्ट. हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा सर्व आणि मला सांगा की हे बरोबर आहे का नाही. तुम्ही पण क्रॉस चेक करायचं. तर हे कॅल्क्युलेशन बरोबर आहेत का नाही हे मलाही सांगायचं. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन केले आपण कसे, हे डिफरन्स घेतलं, त्याला अँपिअरसाठी आपण 10⁻³ ने गुणलं इंटू 6 केले. हे टोटली कॅल्क्युलेशन आपलं व्होल्टमध्ये येईल. व्होल्टमध्ये काही व्होल्टेज पाहिजे आपण. अँपिअर गुणिले रेजिस्टन्स होते इथं ओहम इज इक्वल टू व्होल्ट. व्होल्टेज पाहिजे. हा आला तुमचा डेल्टा VZ. म्हणजे आपण एकाच प्रॉब्लेममध्ये 2 पार्ट कॅल्क्युलेट केले. फर्स्ट पार्ट होता तो IZ मिनिमम आणि IZ मॅक्स काढला आपण. ठीक आहे. इथं कुठेही RL दिलेला नव्हता, त्याच्यामुळे वन लूप सर्किट झालं. म्हणून सर्किटमध्ये जो मेन करंट असेल IS मीन्स IZ झाला तुमचा. आणि सोर्स व्होल्टेज त्यांनी 2 दिले होते. एकदा मिनिमम घेऊन तुम्ही करंट काढायचं, एकदा मॅक्झिमम घेऊन करंट काढायचं. 2 करंट मिळतात. हे झाले तुमचे IZ मिनिमम आणि IZ मॅक्स. हा पहिला पार्ट होता. सेकंड पार्टमध्ये त्यांनी जिनरचा रेजिस्टन्स दिलेला होता आपल्याला 6 ओहम आणि आपल्याला काढायला सांगितलं होतं डेल्टा VZ. ठीक आहे. 2 करंट असल्यामुळे 2 करंटमधला डिफरन्स आपल्याला काढता आला. डिफरन्स गुणिले रेजिस्टन्स इज इक्वल टू डेल्टा VZ. हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. जिनरचे दोन्ही पार्ट्स आपले काय झाले इथं काढून झाले. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर मग आपण एक सेकंड पद्धतीकडे जाऊया. आणखी कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम जिनरवरती येऊ शकतात. ह्या पद्धतीचा जेव्हा वन लूप सर्किट येईल, सर्किट वन लूप असेल किंवा ओळखायचं आहे आपण IS इज इक्वल टू काय लिहायचं IZ आणि तिथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता बिकॉज ऑफ वन लूप सर्किट. ठीक आहे. तर हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम आपण बघूया की जिनरचा. लिहून घ्या सेकंड प्रॉब्लेम. Zener diode is specified. आणि आज हा आपला चॅप्टर संपेल. आपण वेडनेसडे पासून नेक्स्ट चॅप्टर घेऊया. तो फर्स्टचा पण असेल किंवा सेकंडचा पण असेल. कदाचित सेकंडचा घेईल. Zener diode is specified as having a breakdown voltage of 5.1 volt with a minimum maximum power dissipation of 240 milliwatt. What is the maximum current? The diode can handle. बघा प्रॉब्लेम लिहून घ्या. सेकंड पद्धतीचा प्रॉब्लेम बघतोय आता. इथं पॉवर दिलेली. हा पॉवर टोटली डिफरंट आहे. ठीक आहे. अ Zener diode is specified as having a breakdown voltage of 5.1 volt. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे जिनरचं व्होल्टेज दिलेले VZ. हे लक्षात घ्यायचं आपण. जिनरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे VZ दिलेलं तुम्हाला 5.1 volt with a maximum power dissipation of 240 milliwatt दिलेले. What is the maximum current the diode can handle?
आपल्याला करंट विचारलेले, व्होल्टेज दिलेले, पॉवर दिलेली, ते मिलीवॅट मध्ये दिलेले. बघा गिवन काय काय दिलेले, VZ दिले तुम्हाला, VZ इज इक्वल टू 5.1 व्होल्ट आणि त्यानंतर दिलेले आपल्याला पॉवर 240 व्होल्ट मिलीवॅट. P इज इक्वल टू 240 मिलीवॅट पॉवर दिली आपल्याला. आता पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, किती फॉर्म्युले पॉवरचे, P इज इक्वल टू V इंटू I. हा फॉर्म्युला आपण घेऊ शकतो किंवा P इज इक्वल टू I स्क्वेअर R किंवा P इज इक्वल टू V स्क्वेअर डिवायडेड बाय R. हे फॉर्म्युले आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहेत ऑलरेडी. त्यातला P इज इक्वल टू I इंटू V हा फॉर्म्युला आपल्याला काय करावं लागेल, यूज करावा लागेल. ठीक आहे. मिलीवॅटचं वॅट करायचं असेल तर काय करावं लागेल, 240 इंटू 10⁻³ वॅट. मिलीवॅटचं वॅट करतोय आपण, कमी करून जास्तीकडे -3 गुणावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मग आता काय फॉर्म्युले बघा, हे मी कोड द्यायचा रफ केल्याशिवाय आपल्याला जागा करून नाहीये, समजते ना. P इज इक्वल टू V इंटू I हा फॉर्म्युला आपल्याला पाहायचा. P इज इक्वल टू V इंटू I. आता इथं जिनरची पॉवर दिलेली आहे, जिनरचं व्होल्टेज गुणिले जिनरचं करंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये पॉवर दिलेली आपल्याला 240 मिलीवॅटचं वॅट करायचं, त्याच्यामुळे 240 इंटू 10⁻³ VZ दिलेलं होतं आपल्याला 5.1 इंटू IZ मॅक्स. त्यांनी मॅक्झिमम करंट सांगितले म्हणून मॅक्झिमम लिहिले, नाही लिहिलं तरी सुद्धा इथं चालेल. आपल्याला करंट काढायचं म्हणजे हे इकडं आणावं लागेल, IZ मॅक्स इज इक्वल टू 240 10⁻³ डिवायडेड बाय 5.1. करंट आहे म्हटलं की तो येईल एम्पियर मध्ये. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आधी तुम्हाला एम्पियर मध्ये येईल आणि त्यानंतर मिली एम्पियर मध्ये, मी डायरेक्ट मिली एम्पियर मध्ये लिहिते, 47.05 मिली एम्पियर हा झाला IZ मॅक्स. ठीक आहे. हा सेकंड पद्धतीचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये आपल्याला पॉवर दिलेली होती, पॉवर दिलेली आणि जिनरचं व्होल्टेज दिलेले VZ आपल्याला काढायचं होतं IZ मॅक्स. P इज इक्वल टू V इंटू I हा फॉर्म्युला आपण यूज केला. PZ इज इक्वल टू VZ इंटू IZ. ठीक आहे. सिंपल फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण Z लावलेले कारण जिनरचे आहे आणि त्यामध्ये आपण काढले. मी मिली एम्पियर मध्ये लिहिलेले आहे, तुम्ही आधी एम्पियर मध्ये कॅल्क्युलेट करा, त्यानंतर मिली एम्पियर मध्ये कॅल्क्युलेट करायचं. एम्पियर मध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल, आपल्याला एम्पियर मध्येच लागतं. ते खूप पॉईंट्स मध्ये असतं म्हणून मी पुढे जाऊन मिली एम्पियर मध्ये कॅल्क्युलेट केलेले. आपण एम्पियर मध्ये आधी काढा आणि त्यानंतर मिली एम्पियर मध्ये आपल्याला लिहायचंय. मिली एम्पियर मध्ये नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि सेकंड लेक्चर मध्ये आपण आणखी जिनरचा एक प्रॉब्लेम आणि अजून काही राहिले असतील ते प्रॉब्लेम बघूया, म्हणजे हा चॅप्टर आज आपला